आभाळातून बरसणाऱ्या एकेका थेंबानजीक शेतकऱ्याची चिंता जी आहे ती वाढत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मागच्या 10 ते 15 दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडला आणि त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी पात्रातील काठावरची जी गावं आहेत त्यांना पूरसदृश अशी परिस्थिती प्राप्त झाली। आपण दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकताय की या ठिकाणचं जे ऊसाचं पीक आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर खरीपाचा सध्या सीझन सुरू आहे, त्यामध्ये सोयाबीन असेल, उडीद असेल किंवा त्या ठिकाणी तूर असेल किंवा मूग असेल आणि काही ठिकाणी कांदा असेल, तो पूर्णतः पाण्याखाली गेलाय। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी असेल, माडा असेल, करमाळा असेल, माळशिरस असेल किंवा उत्तर सोलापूर असेल, दक्षिण सोलापूर असेल, या ठिकाणचा शेतकरी राजा जो आहे तो पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय की या ठिकाणी हा फक्त ऊस आहे। ऊसाला खरं तर पाणी हे पोषक असतं, मात्र खरीप हंगामातील जी पिकं असतात मग त्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, उडीद असेल किंवा मूग असेल, हे पिकं पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी राजा जो आहे तो मेटाकुटीला आलाय। अवघ्या काही दिवसांमध्येच दसरा दिवाळीचा सण हा येणार होता आणि काही दिवसांमध्ये त्याच्या पिकाचं सोनं होणार होतं, मात्र सध्या त्याच्या पिकाची माती होतानाचं चित्र पाहायला मिळते। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दौरा केला आणि त्यांनी आश्वासनं त्या ठिकाणी दिली, काही पॅकेजेस सुद्धा जाहीर केले, मात्र हे पॅकेजेस शेतकरी राजाच्या अश्रूवरची फुंकर असू शकते का, हाच सवाल साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत। त्यानुसार नागेश चिपाचा विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।